मित्रांनो, आजचा आपला होणारा हा खडतर असा प्रवास, डोंगरदरीमधून कोरलेला हा नागमोडी वळणांचा रस्ता आणि त्यातच आज आपण भेटणार आहोत या मावशींना. यांचा मुख्य व्यवसाय आहे शेळीपालन. बिबट्याची भीती असतानाही डोंगरदरीमध्ये काय, घनदाट जंगलामध्ये काय, आपल्या 10 ते 20 शेळ्या घेऊन या मावशी एकट्या जातात. हे कोणाच्या जीवावर? यांचं संरक्षण करताय तरी कोण? आणि शेळीपालनातून त्यांचा प्रपंच कसा चालतोय? चला तर मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. या मावशी आहेत तरी कोण? राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज समशेरपूर येथील सावरगाव या एरियामध्ये आहेत आणि एक शेळीपालक मावशीला आपण भेटणार आहे. ती का ते एकदम जंगलामध्ये शेळ्या घेऊन चारायला जातात, तरी पण त्या घाबरत नाही आणि त्या कोणाच्या जीव एवढ्या शेळ्या घेऊन राहणार जाते ती, हे पण आजच्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे. आणि त्या मावशीकडं किती शेळ्या आणि त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो आहे, वार्षिक त्यांची उत्पन्न किती, तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे. आणि आमच्यासोबत आहेत आज आमच्या शेलुरे गावचे माजी सरपंच पंढरीनाथ भवारी. तर चला आपण आज त्या मावशींची प्रत्यक्ष मुलाखत पण घेणार आहेत आणि त्यांच्या शेळ्या किती आहेत त्या पण दाखवणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे अकोले तालुक्यातील सावरगाव, समशेरपूरजवळ. आणि आता शेळ्या सोडून त्या मावशींना इडं आणल्या ती आणि थोडीशी खडको आता शेळ्या विश्रांतीसाठी येते. त्या पहा एवढ्या शेळ्या येते त्या मावशीच्या. आता एवढ्या शेळ्या किती येते तर ते पण आपण सविस्तर व्हिडिओमध्ये त्या मावशींना विचारणारच येते. आणि समोर त्यांच्याकडे 4 कुत्रे येते, कुत्री बसलेत पहा त्यांची. आणि त्यांच्याजवळ हा ब्रीडर म्हणजे शेळ्यांसाठी बोकडे. तर चला आता प्रत्यक्ष आपण मावशीशी बोलू. हो नमस्कार मावशी. नमस्कार. कुत्रा लावणार नाही ना? हां नाही, त्या धावाला आम्ही नवीन माणसं आहेत ना. तर बाकी तुमच्याकडे 4 कुत्रे आहेत ना? हा, आमच्याकडे 4 कुत्रे आहेत. तर मग तुम्ही रहिवासी इथल्याच का? हा, सावरगावच्याच ना? हा. तर आपल्या आदिवासी मावशी येते. आणि मग आता ह्या खडको इकडे शेळ्या उभ्या केल्या तुम्ही, तर ह्या खडको शेळ्या कायसाठी थांबवल्या तुम्ही? त्याला खाद्य घातलं, खाद्य घातलं का? मका, गहू. असं म्हणजे ह्या खडको आणून मका गहू इकडे पसरून देते ती हा. आणि मग त्या खाऊन वर नेतात का चालायला? तर मित्रांनो, आता गरीबाची गाय म्हणला तर शेळी, तसंच ह्या मावशींचा हा व्यवसाय. मावशी तुमचं नाव काय? नानेबाई संतोष पथवे. तर मग आता शेळ्या तुम्ही तुम्हीच राहतात का? काही नाही राहत मी बी. हां कधी मध्ये मग काम नसलं मालकाला तर मालक राहते, मालकाला काम असलं का मी राहते. असं मग मालक काय कामाला जाते तुमचे? मालक काय बी जे असलं झाडं कापायला असते ते झाडं कापायला जाते. मजुरी हा, मजुरी करायची. म्हणजे शेती तुम्हाला नाही का? शेती काहीच नाही. म्हणजे हा तुमचा हा शेळीपालन हाच व्यवसाय आहे का? हा, व्यवसाय करायचा शेळ्यांचा. किती वर्षापासून व्यवसाय करता तुम्ही? आता महालग्न आता कधी झाला असं तेव्हापासून व्यवसाय तो चालू आहे. त्यांच्या जीव चालू आहे. बरोबर. त्यांच्या जीव घर बांधलं मी हां 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 तेव्हा आता. बरं मग जाऊ दे. आता मुलं किती आहे तुम्हाला? मला मग 2 जण होते. मोठा तो वारला. मोठा वाला आणि लहान आहे का? लहान. लग्न झालंय? लग्न झालंय. मुली आहेत ना? मुली नाही. म्हणजे पोरांचा आता मुलगा वारला एक त्यांचा, त्याबद्दल तर पण आता शेवटी तर मग मुलांचे लग्न पण तुम्ही याच व्यवसाय केली. हा, शेळ्यांची शेवटी. आणि गावात स्वतःचं घर आहे का तुमचं? हा, स्वतः घर बांधलं. एकंदर किती शेळ्या आहेत तुमच्या एवढ्या? असं 10-15. 10-15 आहेत का? आणि 10-15 लहान मोठीशी. वर्षाला म्हणजे बकऱ्या किती राहतात तुमच्याकडे वापाय शेळ्यांचे बोकडं? काय थोडेच राहते, कधी 10 राहतात, कधी 20 राहतात. या 10 अजून बकरं नाही तर बकरच राहते नाही. असं त्याला सुखच पडत नाही. मग आता तुम्ही यानंतर शेळ्या चारायला कुठं जाणार? आता या डोंगरावर जायचं नाही मग या इकडे जायचं जोगदाऱ्यात. म्हणजे वर डोंगरावर जर गेले जंगल भरपूर आहे का? मग ह्या डोंगरावर गेल्यानंतर वाघ बिघ आहेत का नाही वर? मग राहते. किती वाघ आहेत साधारण? तुम्ही मोजले नसले ना? एवढं कोण मोजत आहे? हां ते आहे बरोबर. जंगलात त्याच्यामुळं मग आपले संरक्षण कुत्रे राहते त्याच्यामुळं आपल्याला काय भीती वाटत नाही. आतापर्यंत तुम्ही ह्या रानामध्ये एकट्या जाते ते, तर ह्या कोणाच्या जीव जाते तुम्ही? मी 4 कुत्रे राहते त्याच्या जीवावर जाते.
म्हणजे आणि कधी असा प्रसंग आला का तुम्हाला या डोंगराला जात असताना किंवा वाघानं तुमची शेळी धरली आणि कुत्र्यांनी सोडवलाय? अजिबात नाही, अजूनपर्यंत नाही. अजून धक्का लावला आपल्याला. 4 कुत्रे त्याच्यामुळे आपल्याला अजून धक्का लावेल नाही. त्याने नाही, पण कुत्र्यांनी कधी वाघाचा म्हणजे सामना केलाय का कधी? सामना नाही केला, पण त्याला वास आला बिला तर लगेच पुका त्याला मग माणूस सावध होतोय ना. आणि समजा एखादा कोणी माणूस आला, समजा आता तुम्ही बाय माणूस आहेत पण तरी तुम्ही बी येणार नाही का? नाही घाबरत, कारण कुत्रे आपले, कारण कुत्रे लगेच सावध करीत आहे आपल्याला. कोणी आलं तर लगेच सावध करीत. म्हणजे आजपर्यंत तुमचा सगळा जीव ह्या कुत्र्यानं इकडं. कुत्र्यामुळे तर त्यांचा हा एक कुत्रे, हा एक त्यांचा कुत्रे, आणि तिकडं अजून 2 गेले शेळ्यांच्या मागं. म्हणजे कुत्र्यांच्या जीव तुमचा सगळा हा प्रवास जंगलामध्ये राहतोय. आणि मग राहणार आता तुम्ही चालत भाकर बिकर घेऊन चालत का? भाकर नाही देत. सकाळची खाऊन यायची, हां त्याच्या संध्याकाळीच खायची. नाही ते बरोबर आहे. तर मग असं मित्रांनो, शेळी पालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तरी वर्षाला तुमची शेळी पालनातून किती कमाई होते? मस्त असेल 1 लाख रुपये कमाई. 1 लाख रुपये होते का? म्हणजे आता पण शेवटी परपंच आहे, आता शेती नाही काय नाही, शेवटी नाही, आता सगळं त्याच्यावरच आहे. सगळं त्याच्यावर विकत घ्यावं लागत आहे सगळ्या सगळं गोष्टी. विकत घ्यायला लागत आहे. घर आहे त्यांच्या जीवावर बांधलंय. हां, नाही बरोबर आहे. तर अशा प्रकारे आमच्या आदिवासी मावशी, त्यांनी पण आठवत नाही कधीपासून, आता त्यांनी लग्न झाल्यापासून त्यांचा हाच व्यवसाय झालं त्यापासून जर हाच व्यवसाय आहे. हा, दुसरं काहीच नाही, शेती बरोबर नाही आहे. आपल्याला, काय नाही त्याच्यामुळे. आणि मुलगा आता कामाला आहे का घरी आहे? जातोय असं हा, मजुरीनंच. तर आमचे जे मित्र आहेत, आमचे माजी सरपंच पंढरीनाथ बावरी, तर त्यांचा बरेच दिवस ते इकडे राहिलेत. म्हणजे बरंच लहानपणापासून तुम्ही इकडे राहिलेत ना? शेती केली कॉलेजसाठी, नंतर आई वडील आले. म्हणजे इकडे भरपूर मित्र पण असतील तुम्हाला? गावात सगळेच ना, आपल्या गावासारखंच आहे, म्हणजे सगळं कुटुंबात, कुटुंबासारखंच आहे असं. म्हणजे हे तुमचं एक गावच होऊन बसलाय बा. हो, गावच आहे गाव. मग इकडं आता मला तर काही माहीत नाही, पण आता इकडं हे जे गाय खेती इकडं एवढं जातं, इकडं भरपूर जनावर आहेत. मग इकडे ह्या जनावरांची म्हणजे काय इकडं नियम प्रथा काय तुम्हाला माहीत असेल ना? हो ना, इथं कसं आहे माहिती आहे का, सावरगाव पाटमध्ये ना गावाचं एक गायका असते. हां, पूर्ण गावात एकच गाय का? एकच गायका. आणि मग तो सकाळी 9-9:30ला ज्यावेळेस पारावरती आला हां तर तिथं प्रत्येक ज्याची गाय वळायला राहणार आहे ना, हां त्याने ती गाय पारावरती सोडायची. हां गायी एकत्र जमा झाल्या 9-9:30 झाला का तो गावचा गायका असते ना, हां. तो रानात घेऊन जाणार. म्हणजे शेळ्या वेगळ्या, गायी वेगळ्या का एकत्रच एवढी? नाही, गाय वेगळ्या, गायांचा वेगळा गायका असतो, तो रानात घेऊन जाणार. हम्म. तिथं रानात चारणार, पाणी पाजणार, आणि परत संध्याकाळी 5-5:30ला गावात गेल्याच्या नंतर पारावरती सोडणार. सोडल्याच्या नंतर जे ते मालक आहे ते घेऊन जाणार. आणि त्याला काय असतंय की गावाला काय 200-300 गाय असेल गायची, म्हणजे काय राखोळी असेल? हां, बरोबर. ती देत आहे. त्याचप्रमाणे तसंच आहे, शेळ्यांचं पण असंच आहे. म्हणजे कोकणात पण असंच काही प्रथा मी पाहिले नाही का? हां, कोकणातही असंच आहे ना काही. असं, आणि ही प्रथा चांगली आहे आपल्या गावासाठी नाही का? म्हणजे मग माणूस दुसरा मोकळा राहतोय, आणि जो एकटा माणूस होतोय त्याचा सुद्धा व्यवसाय होतोय. आणि एखादा शेळी पालक आहे तो किंवा गुरावणवाला, ते पण आता मजुरी करायला म्हणजे मोकळा राहतोय ना माणूस. मोकळं असं आहे, कारण इथं बागायत आहे ना. हां, सगळं बरोबर. कसं आहे, बागायत आहे, कोणी कामधंद्यासाठी, आणि इकडं रान भरपूर आहे का? मला वाटतं हे सावरगावचं एवढं मोठं रान आहे का, मला वाटतं तालुक्यामध्ये कोणतंच एवढं गावात म्हणजे गाय रान किंवा फॉरेस्ट म्हणा किंवा हे शेतीचं रान नसावं असं माझा अंदाज आहे. असं नाही का आपल्या अकोला तालुक्यात तरी? अकोला तालुक्यात तरी नसावं. तर अशा प्रकारे ते पण आणि इकडं. शेळ्यांचं पण हेच असंच आहे. एक शरद भाऊ म्हणजे ते शेळ्या सोडल्या ना, जे गावातच खडक आहे तिकडे, तिथं असतंय प्रत्येकाने शेळ्या आणायच्या, तिथं लावायच्या, आणि ते रानात घेऊन जाणार, चारणार, आणि परत संध्याकाळी 5-5:30ला त्यांच्या जागेवर. तर लहानपणापासून तुम्हाला असलेला अनुभव तुम्ही सांगितला नाही का आपल्या दुसरं मित्रांसाठी? एक विशेष म्हणजे असं आहे की इथं पण कोकणात गाय जात होत्या. भाऊराव म्हणजे ते मित्राची तोडीला ती इथं बंगल्यावाले ती यापूर्वी आजही होते गायके. ते इथनं पूर्वी गाय आहेत ना कोकणात न्यायच्या. आता ते आहे, कमी झालेलं आहे, आहेत अजून पण कमी झालेलं आहे. म्हणजे आपल्या गावासारखंच आहे. आपलं कसं पूर्वी एक असा पण इतिहास आहे की जो आपल्या गावात सोमवतुट्याचा एक बैल आणला होता, वळू. हां म्हणजे आपला जन्मही नसावा वाटतं त्यावेळेस. तर त्यावेळेस तो 1,000 रुपयाला आणला होता. हां आणि तो हे सावरगाव पाटमधनं तो दिल्लीला गेला होता असं सांगते जुने माणसं. हां इथून नेला होता. इथनं नेला होता. मधले इथले आपलं काय संबंध आहे, पूर्वीचे भरपूर संबंध आहेत ना. पूर्वीचे संबंध. आणि तो देवटणला आपल्या इकडचे लोक याचे तळ्याचं काम असं नाही, भरपूर व्यक्ती संबंध आहे इथे. म्हणजे आपला भरपूर जिव्हाळ आहे, आणि तुमचा पण या मातीशी लहानपणापासूनची जोडलेली ही नाळ आहेच नाही का? हो. तर आज आम्ही सहज
समशेरपूर भागात फिरायला आलो होतो. तर मग समशेरपूरमधून सावरगाव या ठिकाणी आलो. तर आज ह्या मावशींनी पण आपण भेटलो. काय नाव त्या मावशींचा? नानीबाई. नानीबाई त्या मावशींचं नाव. तर काय वाटलं मावशींबद्दल? नाही, नानीबाईंनी ना नानीबाईंनी जी प्रगती केली ती शेळ्यांच्या जीवावरती आणि गरिबाची गाय म्हणून ओळखली जाते. संतोष दादा म्हणजे त्यांचे पती ह्याच शेळ्यांच्या जीवावरती यांची म्हणजे प्रगती आणि जंगलामध्ये जाणं, संरक्षणासाठी प्रोटेक्शनसाठी कुत्रे ती त्याच्यामुळेच प्रगती आहे. आणि खरंच अभिमान पण वाटतोय. आणि त्या कुत्र्याचा मुका जनावरे पण मग किती संरक्षण करता नाही का? नाही, जंगलामध्ये कसं आहे, वाघ असते, लांडगे असते, लांडगे तर दिसत नाही आता म्हणा, पण वाघ प्रोटेक्शनसाठी कुत्रे त्याच्यामुळे मग काही भीती वाटत नाही. आणि जिकडं तिकडं आता भरपूर बिबट्यांचा धुमाकूळ झाला आहे. आणि सोपाने नाही गोष्टी. आता तुमच्याच मागं तुमच्याच वडिलांची एक शेळी धरली होती इकडं नाही का? हो, पण मग आता शेवटी जीवन आहे आणि व्यवसाय आहे, तो करायला पाहिजे. पोटा पाण्यासाठी बरोबर आहे. आणि या मावशीने मित्रांनो एवढा म्हणजे असं तिला आठवत नाही तेव्हापासून त्यांचा हा व्यवसाय आहे. या व्यवसाय घर बांधला, पोरांची लग्न केली. दुर्दैव एक त्यांचा थोरला मुलगा वारला. आणि एक मुलगा आहे त्यांचा. आणि त्यांचे जे पती आहेत म्हणजे नवरा आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणतात, ते पण मोलमजुरी करतात. कधी कधी ते पण शेळ्यांकडे जातात. उपजीविकेचे साधनच शेळी हा म्हणावं गरिबाची गायच नाही का? शेती पण नाही आणि त्याच्यावरती त्यांचा प्रपंच चालू आहे. तर मित्रांनो असा या नानीबाईंचा म्हणजे नानी मावशींचा आपण आज खरंच अभिमान वाटतो आहे. आणि एक घ्यासारखा म्हणजे एक प्रेरणासुद्धा वाटते का एक स्त्रीसुद्धा एवढे रानात शेळ्या वळू शकते. तर असो मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्या नानी मावशींना आपण सलाम करू आणि ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.